UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संरक्षण आणि सुपर कम्प्युटिंगसह अनेक विषयांवर चर्चा, विविध करारांवर स्वाक्षऱ्या. इंधन खरेदी विक्रीबाबत दोन्ही देशांमध्ये करार. 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $200 अब्ज नेण्याविषयी सहमती. परराष्ट्र मंत्रालय. उद्योग आणि गुंतवणूक स्नेही धोरणांमुळे दावोसमधून तिसऱ्या मुंबईसह राज्यातल्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत नितीन नबीन यांची बिनविरोध निवड निश्चित. पोलंडनं भारताच्या शेजाऱ्याच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणारी कृती करू नये. दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेची अपेक्षा. एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती. युक्रेन संघर्षावरून भारताला वारंवार लक्ष्य करणं अन्यायकारक. पोलंडच्या उपपंतप्रधानांना एस जयशंकर यांनी सुनावले खडे बोल. जागतिक नाणेनिधीनं भारताच्या विकास दराच्या अंदाजात सुधारणा करत 7 ऐवजी 7.3% वाढीचा नवा अंदाज केला जाहीर. 2025 या आर्थिक वर्षात भारतानं 4.25 लाख कोटी रुपयांची केली इलेक्ट्रॉनिक्स निर्यात. अश्विनी वैष्णव. सणासुदीच्या काळात विमान भाड्यात होणाऱ्या अवाजवी वाढीबद्दल चिंता व्यक्त करत यात हस्तक्षेप करण्याचं सर्वोच्च न्यायालयानं केलं सूतोवाच. राज्यातल्या 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी येत्या 22 जानेवारीला आरक्षण सोडत होणार जाहीर. उल्हासनगर महानगरपालिकेत वंचितच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर सेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा. तर ठाण्यात भाजपाची महत्त्वाच्या पदांची मागणी. आणि जागतिक बाजारात गुंतवणूकदारांकडून मागणी वाढल्यानं चांदीच्या दरानं गाठला 3 लाख रुपये प्रति किलोचा नवा उच्चांक.